हा वीकेंड प्लॅन आम्ही स्किप केला असता, तर हा इतका सुंदर एक्सपिरियन्स आणि मस्त व्ह्यू मला कधीच बघता आला नसता. तर हॅलो मंडळी, सकाळी उठलो आणि ठरवलं की आज काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला जाऊ. नो ओव्हर थिंकिंग, नो हेवी प्लॅनिंग. फक्त बॅग घेतली आणि आम्ही निघालो. आणि खरं सांगू का, अचानक केलेला हा प्लॅन इतका सुंदर असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तर आम्ही आलो होतो पावना लेक कॅम्पिंगसाठी. गेले-गेले आमच्या टेंटमध्ये आम्ही सगळं सामान ठेवलं आणि तिथून लगेच आम्ही नाश्ता करायला गेलो. मस्त गरमागरम भजी आणि चहा. परफेक्ट वीकेंड कॉम्बिनेशन. ते झालं की आम्ही थोडेसे ॲक्टिव्हिटीज करायला गेलो. आर्चरी वगैरे ट्राय केलं. हे माझं फर्स्ट टाईमच होतं, त्यामुळे मला एवढं काही जमलं नाही. मला जसं जमलं तसं आम्ही खूप मजा-मस्ती केली आणि तिकडून मग आम्ही बोटिंगसाठी गेलो. इतकं मस्त वातावरण झालं होतं आणि सनसेटचा टाईम होता. मग थोडेसे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि मग बोटिंग करायला चालू केलं. मस्त संध्याकाळची वेळ, शांतता, पक्ष्यांचा आवाज, खूप भारी वातावरण झालेलं, खूप मस्त वाटत होतं. बोटिंग करून आलो, थोडेसे बाकीचे स्पोर्ट्स केले, थोडासा टाईमपास केला आणि दुसरीकडे बार्बेक्यूची तयारी चालू झाली होती. रात्री कॅम्पिंगचा इकडचा नजारा हा असा काहीसा दिसत होता. मस्त वाइब तयार झाली होती आणि हळू-हळू थंडीसुद्धा वाढायला लागली होती. मग आम्ही गरमागरम पनीर खाल्लं, बार्बेक्यू ट्राय केलं. व्हेज आणि नॉन-व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स इकडे अवेलेबल होते. ते खाऊन थोडेसे फोटोज काढले आणि मग मस्त असं डान्स फ्लोअरवरती डान्स केला, व्हिडिओज काढले आणि रात्री छान असं जेवण केलं आणि मग बोनफायरमध्ये गाणी, गप्पा हे सगळं करत-करत आम्ही झोपून गेलो. मग सकाळी लवकर उठून फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला आणि मन भरलं नव्हतं म्हणून परत एकदा बोटिंगसाठी गेलो. तिकडून बोटिंग वगैरे करून आलो. आमचं सगळं सामान पॅक केलं आणि खूप सुंदर असं काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स, कधीही न विसरणारा एक्सपिरियन्स सोबत घेऊन आम्ही परत घरी यायला निघालो.